सत्य फार पुसट झालंय. कदाचित बऱ्याचशा गोष्टी समोर घडत असतात, आपल्याला वाटतं की अरे हे माझ्या डोळ्यासमोर घडतंय, मग हेच सत्य आहे. पण त्याच्या मागचा अर्थ खूप काहीतरी वेगळा असतो. कोणी तुम्ही तुमची एक इमेज वेगळी आहे, त्यामुळे कसं होतं की थोडस इमेज जर थोडीशी चेंज करावीशी वाटली तर त्याला आमच्यासारख्या नटांना माध्यम फक्त सिनेमा आहे. बरोबर. म्हणजे किंवा कदाचित नाटक पण असू शकतं. पाऊस पडत होता आणि ज्या गावात आम्ही शूटिंग करत होतो तिथे लिटरली कमरे एवढं पाणी होतं. बापरे. म्हणजे आम्ही शूटिंगला पण जायचो तर त्या नदीला ना लिटरली त्या नदीच्या पुलावरनं पाणी असं जायचं आणि तो आम्ही ते क्रॉस करून पलीकडे जायचो, कारण ते ब्रिजच्या पलीकडे ती गावं होती आणि तिथे जाऊन शूटिंग करायचं. परत ती धास्ती असायची की जर पाऊस वाढला आणि पाणी जर पुन्हा वाढलं तर परत जायचं कसं वाटेल. एक आमदाराची भूमिका आहे. मलाही थोडस बोलल्यावर लोक हसतातच, ती गोष्ट वेगळी. ते अगदीच आपल्याकडे गावी गणपतीच्या शाडूच्या मूर्ती असायच्या. होय. का तर शेतातल्याच तलावात विसर्जन झाल्यावर त्या शेतालाही हानी नको, तिथल्या पिकालाही नको आणि जमिनीवर पण केमिकल नको कुठे. बरोबर. ह्यात आली भक्ती आणि निसर्गाची वा. काळजी. हम्म. ही माझ्यासाठी श्रद्धा आहे. आता ह्यात जर काही कर्मकांड आणि असं आलं तर मी ते कधीच नाही मानलं आणि मी त्याला नेहमीच विरोध करत राहील, पूजा म्हणून पण आणि मनोरमा प्रधान. आता कोकणातली असल्यामुळे कदाचित हे वाक्य मी आयुष्यात बऱ्याचदा वापरलं असावं माझ्याच गावी. ते कोणी करणी करणार आहे का? काश्मीरजींचं कास्टिंग मॅमने केलं. हो, त्यावर नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही महिने आपण ज्या चित्रपटाची चर्चा आपण आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्स मधनं करतोय, त्यानिमित्ताने वेगवेगळे सोहळे झाले. फर्स्ट लुक लॉन्च झाला, पूजा सावंत यांची दमदार एंट्री झाली, मग कश्मीर महाजनी यांनी सादर केलेला गोंधळ, त्या क्षणाचे पण आपण साक्षीदार होतो आणि आज पूर्ण टीम आपल्या सोबत आहे आणि सालबर्डी अगदी काही दिवसांवरती आपल्याला ती उत्कंठा 17 एप्रिलला येतोय आणि आज आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला जमतोय. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. आणि पूजा, तुझ्याशी बोलताना ही हॅट्रिक आहे आपली. पहिला इंटरव्ह्यू सेपरेट, मग सेकंड विथ कश्मीर आणि आता टीम सोबत. तर कॅप्टन ऑफ द शिपला मी पहिल्यांदा विचारणार आहे की मुळात आता किती टेन्शन आहे, म्हणजे अशी धडधड वगैरे वाढते का? हो सर, हो बोला. हेच की हा नाही, सकाळपासून एवढं चालू आहे, त्यात स्टुडिओचं आहे, सेन्सॉरचं काम चालू आहे, तिकडे DCP फाईल अपलोड होते, KDMचं काम चालू आहे, असं सगळं पोस्ट आहे. पण स्वामी कृपा क्रिएशन, येस, स्वामी कृपा क्रिएशन आज प्रत्येक सालबर्डीची गोष्ट प्रमोट करते. त्याबद्दल सालबर्डी टीम कडून, आमच्या निर्मात्याकडून प्रथम तुम्हाला मनोपासून आभार मानतो. येस, नावातच स्वामी आहे त्यामुळे टेन्शन हेच आहे की टेन्शन म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे सिनेमा केलाय, 17 तारखेला लोकांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा. बरोबर आहे, याचं सगळ्यात जास्त धाकधूक आहे. कारण कामाविषयी धाकधूक नाही, कारण की सगळ्यांनी जीव ओवाळून तेवढ्या प्लॅनिंगने तेवढं छान काम केलेलं आहे. तर कामाबद्दल, कन्सेप्ट बद्दल, त्याच्याबद्दल तक्रार नाही किंवा त्याच्याबद्दल टेन्शन नाही. टेन्शन हे आहे की मराठी माणसाने मराठी चित्रपट थिएटरमध्ये येऊनच पाहावा, ही खतखत आहे. आणि ते ज्यावेळेस येऊन पाहते त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने हे टेन्शन निघून एक स्माइल, बरोबर आहे, आणि त्याच वेळेस आमचा खरा दिवाळी दसरा वगैरे होईल. कारण की सिनेमाचं शूटिंग करताना आम्हाला पाऊस आला, मधल्या पिरियडमध्ये ऊनही खूप कडाक्याचं लागलं होतं आणि नोव्हेंबर डिसेंबर आणि तो पट्टा जो शनी शिंगणापूरचा आहे त्या ठिकाणी ऊस आणि पाणी भरपूर असल्यामुळे हिवाळाही जाणवत होता. म्हणजे तिन्ही ऋतूही आम्ही जगलो. ज्यावेळेस शूटिंग केलं त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होती आणि नवरात्र, जवळपास आम्ही नवरात्री अनुभवली. लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आमचं शूटिंग संपलं, त्यामुळे आम्ही दिवाळी अनुभवली आमच्या सेटवरती, दसराही आम्ही अनुभवलेला आहे. आणि आम्ही लोकेशन हंटिंगला गेलो होतो त्यावेळेस गणपती होते, त्यावेळेस आम्ही पूर्ण रेकी केली होती. मी, आमचा सिद्धू, आम्ही जवळपास 8 दिवस राहून त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे 4ही सण, 3ही ऋतू, सगळ्यांचा अनुभव. आणि याचा सोहळा 17 तारखेला थिएटरमध्ये लोकांनी गेले तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी सेलिब्रेशन त्यावेळेस आम्ही करू. आणि उन्हाळी सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सगळेजण बघतीलच म्हणजे तो चित्रपट, कारण शाळा कॉलेजला पण सुट्टी लागलेली आहे. मुळात कसं आहे बघ की सत्य घटने मागचं सत्य, अशी एक टॅगलाईन तुम्ही चित्रपटाला दिलेली आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना मी विचारणार आहे की सत्य घटने मागचं सत्य नेमकं काय आहे? हल्ली ना सत्य फार
पुसट झालंय. हम्म. कदाचित बऱ्याचशा गोष्टी समोर घडत असतात, आपल्याला वाटतं की अरे हे माझ्या डोळ्यासमोर घडतंय, मग हेच सत्य आहे. हम्म. पण त्याच्या मागचा अर्थ खूप काहीतरी वेगळा असतो. हम्म. कोणीतरी काहीतरी बोललं, माझ्या कानावर काही शब्द पडले, अच्छा हा असं असं बोलला, हेच खरं सत्य आहे. अशा अनेक सत्याच्या डेफिनेशन्स आहेत. आपण हो. कशालाही सत्य बोलून मोकळे होतो, हम्म, हम्म. पण त्याच्या मागे खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. आणि मनोरमा प्रधानचं हेच काम आहे की सालबर्डी या गावात ज्या काही काळ्या घटना घडतायत, जे काही रहस्य आहे, हो. लोक ज्या ज्या पद्धतीने अफवा पसरवतायत की ह्या गावात असं आहे तसं आहे, लोकांसाठी ते सत्य आहे, पण मनोरमा त्या सत्याच्या मागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. म्हणून सत्यामागील सत्यामागील सत्य. सत्य घटनेमागचं सत्य. Yes. ओके, वा. भारत सरांना प्रश्न आहे की मुळात भारत गणेशपुरे म्हटल्यानंतर एक वेगळी इमेज लोकांची असते आणि याचं ट्रेलर म्हणा किंवा यातले काही सीन्स जर बघितले तर तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर येता. तर सालबर्डी स्वीकारावा असं का वाटलं आणि आता हे सगळे जे ऋतू अनुभवलेत त्यातली एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, आता तुम्ही म्हणालात ना जसं की तुमची एक इमेज वेगळी आहे, होय. त्यामुळे कसं होतं की थोडंसं इमेज जर थोडीशी चेंज करावीशी वाटली हम्म. तर त्याला आमच्यासारख्या नटांना माध्यम फक्त सिनेमा आहे. बरोबर. म्हणजे किंवा कदाचित नाटक पण असू शकतं, पण मग नाटकाची प्रोसेसर, मग त्याला वेळ, हे सगळ्या गोष्टी आहे. पण सिनेमामध्ये असं होतं की अरे हा थोडासा वेगळा रोल आहे, हे जरा आपण करून बघूया. हम्म. तर म्हणून त्या अर्थाने हा सालबर्डी म्हणजे मी पर्टिक्युलर हा सिनेमा केलेला आहे. हम्म. एक आमदाराची भूमिका आहे. हम्म. मलाही थोडंसं बोलल्यावर लोक हसतातच, ती गोष्ट वेगळी. अच्छा. हम्म. पण आपण आपल्या पद्धतीने एक वेगळा करून बघण्याची आपण एक प्रयत्न ठेवलेला आहे. सो चांगली भूमिका आहे. आणि एक आमदार आहे, तो ज्या ज्युरिडिक्शनमध्ये त्याच्या ज्या मतदारसंघात हे सगळं प्रकार घडतात, जे काही चित्रपटामध्ये दाखवलेले आहेत, तर एक तिथला आमदार, प्रॉपर आमदार म्हणून त्याची काही जबाबदारी आणि त्या अनुषंगाने आलेले सगळे सीन. आणि कुठल्याही राजकारणी कसं राहते की फायदा घेत राहतात राजकारणी कुठल्याही प्रसंगाचा. होय. मग ह्या अनाची एक गोष्ट घडलेलीच आहे, तर मग याचा आपल्याला किती फायदा होईल, आपल्या पक्षाला किती फायदा होईल, किंवा आपल्या इमेजला किती फायदा होईल, किंवा दुसऱ्याचं कसं नुकसान करता येईल, ह्या सगळ्या राजकारणातल्या गोष्टी आहेतच त्याच्याभोवती. मग तोही एक त्याच्यामागचा धागा आहे. सो इन अन ॲव्हरेज जरा एक गंमत आहे करताना. आणि गमतीचं म्हणाल तर मी फार काही शूटिंग केलं नाही. मी फार ऋतू अनुभवले नाही की हिवाळा थोडासा होता आणि मी गेलो त्या दिवशी थोडं पावसाचं वातावरण होतं आणि मग होईल का नाही असं करता करता आमचा सीन मात्र पाऊस यायच्या आधी संपला. बर बर बर. मग नंतर खूप पाऊस सुरू झाला. मग रात्री एक सीन केला कुठेतरी, तेव्हा मग त्यासाठी थोडं थांबत, पण तो इनडोअर होता. मग आउटडोअरच्या सीनसाठी परत थांबावं लागलं. मग तो अर्धा एक तास थांबून परत आम्ही तो एक बाहेरचा सीन केला, असं झालं. कमलाकर सरांना मला विचारायचंय की मुळात आपण म्हणतो ना की ज्यावेळेला आपण चित्रपटात काम करतो आणि अनेक दिवस शूटिंगसाठी एकत्र असतो, तर एक नवीन कुटुंब सेटवरती तयार होतं आणि त्यात काही ज्या अडचणींना सामना करावा लागला की प्रचंड पाणी साचलं होतं वगैरे, आणि मग त्यावेळेची जी इंटरॅक्शन असते एकमेकांची ती कशी असते? इंटरॅक्शन म्हणजे आता काय करायचं, काय याच्या पलीकडे काहीच नव्हतं इंटरॅक्शन, कारण पाऊस पडत होता आणि ज्या गावात आम्ही शूटिंग करत होतो तिथे लिटरली कमरे एवढं पाणी होतं. बापरे. म्हणजे आम्ही शूटिंगला पण जायचो तर त्या नदीला ना लिटरली त्या नदीच्या पुलावरनं पाणी असं जायचं आणि आम्ही ते क्रॉस करून पलीकडे जायचो, कारण ते ब्रिजच्या पलीकडे ती गावं होती आणि तिथे जाऊन शूटिंग करायचं. परत ती धास्ती असायची की जर पाऊस वाढला आणि पाणी जर पुन्हा वाढलं तर परत जायचं कसं हॉटेलमध्ये. तर त्या टेन्शन मध्ये पण सेटवर गेल्यानंतर ना, कारण सगळेच आम्ही एकत्र होतो, तर त्याच्यामुळे ते थोडंसं विसरायला व्हायचं आणि काम करताना मग त्या गोष्टीची पर्वा करत नाही ना कलाकार, तर तसं व्हायचं. कारण आम्ही एक सीन केला होता त्या दिवशी लिटरली एवढा पाऊस पडत होता, कारण ज्या घरात आम्ही शूट करत होतो ते छप्पर लिटरली आमच्यावर पडलं होतं. अरे बापरे. आणि तरी ते म्हणजे खरं तर कमाल आमच्या दिग्दर्शकाची, निर्मात्यांची आहे की त्याही परिस्थितीत त्यांनी जे काही आम्हाला सांभाळलंय आणि ज्या पद्धतीने आम्ही शूट केलंय ते खरं तर ना, म्हणजे जी आपण म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी लागते कुठच्याही प्रोजेक्टला, बरोबर, तर या प्रोजेक्टमध्ये ती जरा जास्तच दिसून आली मला. कारण सगळे ज्या इंटेन्सिटी किंवा ज्या सिनेमावरचं जे प्रेम आहे ना त्याच्या इंटेन्शनने काम करत होते ना,
तर ती पॉझिटिव्हिटी आय थिंक रिफ्लेक्ट झाली आहे सिनेमात. आणि आता ती अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की 17 तारखेला 17 तुम्ही, एप्रिलला. सिनेमागृहात जाऊन बघा. बरोबर. कारण काय आहे, या जॉनरचे जे सिनेमे आहेत ते हो. विशेषतः सिनेमागृहातच बघण्याची खरी मौज असते. खरंय. कारण त्याचं साऊंड किंवा त्याची जी खरंय. व्हिज्युअलची मजा असते, तर त्याच्यामुळे तुम्ही OTTची वाट बघू नका. खरंय. सिनेमागृहातच जाऊन हा सिनेमा बघा. आणि परत मराठी प्रेक्षकांची तक्रार असते की चांगले सिनेमे येत नाहीत. आता बरोबर. तुमच्यासाठी हा चांगला सिनेमा आम्ही आणलाय, हम्म. तर कृपा करून सिनेमागृहातच जाऊन बघा. 17 एप्रिल पासून सालबर्डी. खरंय. शशांक सरांकडे मी येणार आहे. शशांक सर, मुळात अनेक प्रकारच्या वेगळ्या भूमिका तुमच्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि सालबर्डी सत्य घटनेमागचं सत्य. मग पोस्टर बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की गंभीर असे चेहरे दिसतात, गावामध्ये काहीतरी घडतंय. तुमचा नेमका यातला रोल काय? सरपंचाचं कॅरेक्टर आहे माझं हम्म. याच्यामधलं. गावावरती म्हणजे गाव ज्याच्या कब्जामध्ये आहे असा तो सरपंच आहे. गावात ज्या पद्धतीने 2 पार्ट्या असतात तशाच याही गावामध्ये पार्ट्या आहेत. एक आहे ओंकार भोजनेची पार्टी आहे, दुसरी आहे आमची, मी आहे, कमलाकर, आम्ही एका बाजूला आहोत. भोजने जो आहे हा आमदार साहेबांचा माणूस आहे आणि तो त्यांच्या मदतीने काड्या करायचा प्रयत्न करतो आहे. ही लोक त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही घटना घडत जातात या सगळ्यामध्ये आणि संशयाची सुरी प्रत्येकाच्या भोवती फिरायचं, सुई प्रत्येकाच्या बाजूने फिरायला लागते तिथे. मग ह्यानी केलं असेल, त्यांनी केलं असेल, त्यांनी केलं असेल, कुणी केलं असेल, ह्याच्यामध्ये ह्या विचारामध्ये आपण ना हळूहळू गुरफटत जातो. आणि ह्या जॉनरची तीच गंमत आहे असं मला वाटतं की तुम्हाला तो खिळून ठेवतो आणि विचारांना चालना देत राहतो सतत. त्याला हा असेल का, हा असेल का, हा असेल का, हे असेल का, आणि हे करत 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 उत्तर मिळापर्यंतची उत्कंठा इतक्या प्रमाणात ताणली जाते ना. बाग मी काय म्हटलं होतं किंवा मला वाटलंच होतं, या पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळतं त्या सगळ्यामध्ये. खरंय. पुन्हा एकदा पूजाकडे वळतोय की मुळात चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक वाक्य आहे, तुझा संवाद आहे की या गावात कोणी करणी करणार आहे का? तर मुळात करणी, भानामती, जादूटोणा, गाव म्हटल्यानंतर या गोष्टी तिथे येतात. तर तू या सगळ्याकडे मनोरमा प्रधान म्हणून नाही, पूजा सावंत म्हणून कशी बघतेस? आता कोकणातली असल्यामुळे कदाचित हे वाक्य मी आयुष्यात बऱ्याचदा वापरलं असावं माझ्याच गावी. ते कोणी करणी करणार आहे का? नाही, जोक्स अपार्ट. आमचं कोकण फार सुंदर आहे अपार्ट ऑफ ऑल दिस. आणि खरंच शहाळेसारखी माणसं आहेत सगळी कोकणी माणसं, जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. पण या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून अनुभवल्या आहेत, ऐकल्यात गोष्टी. त्यामुळे या गोष्टींवर विश्वास आहे असं म्हणेन, पण पॉझिटिव्ह विश्वास. म्हणजे प्रत्येक जागेचा एक राखणदार असतो, ह्याच्यावर ठाम विश्वास. कारण का हेच तर लहानपणापासून ऐकत आलो. त्या जागेची एक देवता आहे, तिची पूजा केल्याशिवाय आपण पुढे जात नाही, ह्या सगळ्या गोष्टी. पण त्या जागेच्या देवतेला एका मुक्या जनावराचा बळी देऊन मग तिला खुश करून पुढे जाणं, हे आमची पिढी मानत नाही, हे आम्ही नाही मानलं कधी. आणि इथे ते ती मला वाटतं जेव्हा दुसऱ्या कोणाला तरी हानी पोहोचवतो आपण, तिकडे कुठेतरी श्रद्धेला मला वाटतं की आपल्याला कळलं पाहिजे श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा, त्यातला जो फरक आहे तो कळला. सो या गोष्टी मला ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवल्या आहेत की निसर्ग कसा राखावा, निसर्गाला हानी न पोहोचता तुमचं कार्य करा. म्हणजे अगदीच आपल्याकडे गावी गणपतीच्या शाडूच्या मूर्ती असायच्या. का तर शेतातल्याच तलावात विसर्जन झाल्यावर त्या शेतालाही हानी नको, तिथल्या पिकालाही नको आणि जमिनीवर पण केमिकल नको. बरोबर. ह्यात आली भक्ती आणि निसर्गाची काळजी, ही माझ्यासाठी श्रद्धा आहे. आता ह्यात जर काही कर्मकांड आणि असं आलं तर मी ते कधीच नाही मानलं आणि मी त्याला नेहमीच विरोध करत राहीन, पूजा म्हणून पण आणि मनोरमा प्रधान म्हणून पण. बरोबर. पुन्हा एकदा दिग्दर्शकांकडे येतोय. मुळात आपण म्हणतो ना की एक मातीतला सिनेमा वाटतोय, म्हणजे आपलं वाटतंय ट्रेलर बघताना सुद्धा, अरे हो हे आमच्या गावात असं असू शकतं किंवा अशी भीती वाटू शकते. तर मुळात ती कथा किंवा ती जडणघडण याबद्दल एक दिग्दर्शक नात्याने ट्रीटमेंट जी दिलेत सिनेमाला, त्याविषयी काय सांगा? मातीतला सिनेमा वाटतो म्हणजेच आम्ही सगळे मी पण मुळात शेतकरी कुटुंबातला. गावाकडे शेती वगैरे, वडील स्थलांतरित कामानिमित्त झाले, तर गावाची नाळ किंवा शेतीची नाळ ही पूर्वीपासून आहे. आणि मातीतला सिनेमा वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे जो आमचा सिनेमातला वाड्याचा सेट असेल किंवा कुठला असेल, आम्ही 99% नॅचरल सेट आम्ही वरती शूट केलेला आहे. कुठेही AI चा उपयोग नाही केला. VFX ची गरज सेकंड क्लायमॅक्सला तो एंटरटेनिंगचा भाग होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी थोडंफार आम्ही यूज केलेलं आहे. पण बाकी 99% जे काही व्हिज्युअल दिसतंय, जे काही लोकेशन दिसतंय ते रिअलिस्टिक आहे.
तर ज्यावेळेस मला असं वाटतं की रिअलिस्टिक गोष्ट आपण मांडतो किंवा दाखवतो त्यावेळेस ती कनेक्ट होती, त्यामुळे कदाचित तो ट्रेलर किंवा टीजर लोकांना भावत असेल. आणि सिनेमा हे एक पॅशन आहे, हो खरंय. वेगळं द्यायला खूप आवडतं. त्यासाठी मी 2 वर्ष 3 वर्ष थांबतो. हम्म. खूप विचारानंतर एकच सिनेमा करण, पण खूप चांगला करण. कारण की मला सिनेमा बनवून थांबायला नाही आवडत, तर तो तेवढा जसा स्पीडमध्ये बनला किंवा जेवढ्या ताकदीनिशी बनलाय तेवढ्या ताकदीनिशी प्रदर्शित पण होणं गरजेचं आहे. हम्म. तेव्हा ह्या कलाकारांची किंवा संपूर्ण कलाकारांची मेहनत पडद्यावर येणार आहे. हम्म. तर त्यासाठी रिलीज होणारा प्रॉपर चांगला सिनेमा तरच मग मी हात घालतो त्याला. आणि तसाच हा सिनेमा आहे. 3-3.5 वर्षाची प्रोसेस आहे, जी 17 एप्रिलला सगळ्यांसमोर येणार आहे. या पाठीमागे अनेक जणांचे हात लागतात. सिनेमा मी एकटा करत नाही, तर चित्रपट निर्माते आहे, teamwork तंत्रज्ञ आहे, टीमवर्क आहे. ह्या सिनेमामधले गाण्यासाठी खूप जास्त मेहनत आहे. त्याच मुद्द्याकडे मला यायचंय की चित्रपटाचं संगीत आणि खास करून गोंधळचं आम्ही अनावरण बघितलंच, हा. पण अंगाई सुद्धा आहे चित्रपटामध्ये. करेक्ट. वेगळे फ्लेवर्स आहेत. चारही गाण्यांचे म्युझिक डिरेक्टर पद्मनाभ गायकवाड, होय. जो माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे. गुल्लर सिनेमाला डेब्यू म्हणून लॉन्च झाला होता माझ्या सिनेमात. त्यानंतर त्यांनी बरेच सिनेमे केले. पुन्हा एकदा पद्मनाभनी सालबर्डी मधून त्याचे चारही रस दाखवलेले Yes, आहेत. yes, yes. त्यातलं जे गोंधळ गाणं आहे त्या अजय दादांनी गायलेलं आहे. खूप वर्षानंतर तेवढ्या ताकदीचं गाणं त्यांनी सांगितलं की मी गायलं. म्हणजे बराच वर्षाचा काळ गेल्यानंतर एवढ्या ताकदीचं गाणं गायलं. जवळपास 9-9.5 तास फक्त रेकॉर्डिंग चालू होतं एका गाण्याचं, हो, आणि सगळी ताकद त्यांनी लावली क्या बात. या गाण्याला. म्हणूनच ते गाणं आज महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडी आहे किंवा प्रत्येकाला ते आवडते किंवा भावते. तेवढ्याच ताकदीनं गश्मीरनेही डान्स केलेला आहे, होय. पूर्ण ताकद लावून हे केलंय. आणि गश्मीरजींचं कास्टिंग मॅमने केलं. हो, त्यावर नाही सजेस्ट केलं Suggest त्यांनी, केलं. नाव सुचवलं त्यांनी. आणि ते गाणं खूप छान झालेलं आहे. दुसरं गाणं आहे मंजुळा, आनंदी जोशीने गायलेलं आहे. तर त्यांनी पण खूप मेहनत घेऊन ते गाणं खूप छान केले, जे आज प्रत्येकाच्या तोंडात आहे, मंजुळा म्हणून. तिसरं जे गाणं आहे जावेद अली सर, होय, त्यांनी गायलेलं आहे. तर त्यांच्यासाठी खूपच वेगळ्या जॉनरचं गाणं जॉनर होतं, आहे. की मराठीमध्ये अंगाई, आणि ते पण वडिलांच्या पिओपीनं Correct. अंगाई. करेक्ट करेक्ट. तर त्यांच्यासाठी तर खूपच असं वेगळं पण होतं. आणि विशेषतः म्हणजे गाणं गाताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसत होतं. हा, म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळेस जवळपास 4.5 तास आतमध्ये होते, आणि बऱ्याच वेळा गाणं गाताना त्यांचा मोबाईलमध्ये लुक जात होता. ज्यावेळेस रेकॉर्डिंग करून बाहेर आले, मी बाहेरच्या केबिनमध्ये होतो, की सगळं खूप छान झालं, पण सारखं मोबाईलमध्ये बघणं काय. तर त्यावेळेस त्यांनी हा मोबाईल असा फिरवला, आणि त्यावेळेस त्यांच्या मुलाचा फोटो हो, स्क्रीनवरती होता. बरं. ते म्हणले की मी माझ्या मुलाला पाहून तो थॉट प्रोसेस घेतोय आणि क्या बात. गाणं गातोय. तर एवढं हे. आणि चौथं जे गाणं आहे ते पद्मनाभने स्वतः गायलेलं आहे, रॅप सॉन्ग. तर पॅकेज हवं होतं सगळंच, की वा. फोक आहे, आयटम सॉन्ग आहे, सॅड सॉन्ग आहे, म्हणजेच अंगाई आहे. तर रॅप सॉन्ग पण हवे, जे तुम्हाला डिरेक्टली सिनेमामध्ये 17 एप्रिलला पाहायला भेटेल. Direct 17 एप्रिलला. 17 एप्रिलला. बरं, ते बरं. काहीतरी एलिमेंट सरप्राईज हवं आहे. सरप्राईज हवाय. तर असे चारही वेगळ्या पद्धतीचे गाणे, जे 3 गाणे मुकिंद भालेराव यांनी लिहिलेले आहे, एक गाणं आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. तर गाण्यांचं पण खूप छान फ्लेवर एकाच सिनेमामध्ये मजा येणार आहे. करेक्ट. ते एका यांनी मुलीने व्हिडिओ केला होता, असं बॉक्स घालून काहीतरी हा. वगैरे. ट्रेलर खूप वाईट आहे, ट्रेलर खूप असा आहे. हा, ट्रेलर खूप असा असतो का. मी म्हणत होतो बाई हा ट्रेलर आहे का. पहिले ट्रेलर, टीजर आणि टायटल ब्रेक यातला फरक फरक कळायला शिकून घे, करेक्ट. नंतर तू भाष्य कर. बरोबर. त्यातले कास्टिंग माहित नाही, तो विषय माहित नाही, आम्ही फक्त टायटल ब्रेक करतोय. ते म्हणते ट्रेलर असा असतो का. अरे काय शून्य नॉलेज आणि तुम्ही कुठल्या विषय. साऊथच्या जरा लोकांकडनं काहीतरी शिकार रे तू कर येऊन, हो, शॉर्ट फिल्म करून दाखव. तुला कोणीच अडवलेलं नाहीये. तुला बरोबर. बरं, आणि आता तर इतकं सोपं झालेलं आहे सगळं, की बघायला गेलं तर 10 पैकी 8 मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेच, आणि तो सुद्धा ऍपल वगैरे सारख्या कंपनीचा. आयफोन. तर तो आयफोन आहे तुम्हाला, तर तुम्ही अगदीच करू शकता ना शॉर्ट फिल्म. आणि ज्याच्यावरती सचिन कुंडलकर आणि या लोकांनी फिल्मही करून दाखवली, बरोबर. तर तुम्हीही करूच शकता ना. त्याच्यामध्ये इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. दुसरा जर करतोय त्याची ती इच्छाशक्ती आहे, त्याची ती पॅशन आहे. तुम्हाला बघायचं असेल तर या बघा आणि मग कमेंट बोला. करेक्ट. आणि कोणीच एवढा जगात कोणी एवढा एक्सपर्ट नाही की ट्रेलर बघून सांगू शकतो की नाही हे नाही हे एक. तर ती वाचणं आहे ना, हे फार त्रासदायक आहे त्या गोष्टी. आणि ना सर, हे मी आता परदेशात राहते, त्यामुळे मी खूप जवळून बघते की तिथल्या निसर्गाचं सुद्धा, आता तिथले जे वाईल्ड लाईफ आहे तिथली काळजी सरकार फार नाही पण नागरिक घेतात. स्कूल की बस जहाँ
म्हणजे एखादा बाप बी आई बी पोरांना सोडायला जाते हो. तर समोर लहान लेकरू असतं शाळेच्या ड्रेसमध्ये, होय, होय. त्याने सिग्नल बिग्नल तोडला तर पोलीस थांबवत नाही, जाऊ दे शाळेचा पोर आहे. पण हे त्या पोराच्या इतक्या लहानपणापासून डोक्यात बसते की हा. हा लाल सिग्नल आपल्याला थांबण्यासाठी नाही आहे, नाही हा हे तिथंच त्याच्या डोक्यात बसते.